नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सुलतान गोट फार्मला इथं भेट दिलेली आहे. त्यांच्याकडून आपण आपला जो फार्मचा मेन ब्रीडर आहे सिकंदर तो खरेदी केला होता 1 जानेवारी 2000 मागच्या वर्षीच खरेदी केला होता. तर चला तर सगळ्यात महाराष्ट्रातला आगळा वेगळा फार्म आहे. तर चला तुम्हाला हा फार्मचे वैशिष्ट्य दाखवतो. मित्रांनो पाहू शकता हा फार्म जो आहे हा त्यांनी घरावरचा जो म्हणजे गच्ची असते किंवा स्लॅब असतो त्यावरती हा फार्म त्यांनी डेव्हलप केलेला आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं नियोजन आहे. घरावरचा जो डेड स्पेस असतो जिथे की म्हणजे मोकळाच असतो तो त्यांनी तिथे एक शेड मारून मस्तपैकी त्यांच्या बोरच्या शेळ्यांचं संगोपन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर नियोजन आहे. पाहू शकता मित्रांनो पूर्ण शेळ्या ह्या म्हणजे घरावरतीच आहेत. हे पाहू शकता त्यांना बसण्यासाठी प्लॅटफॉर्म आहेत. ही आफ्रिकेतून खरेदी केली होती शेळी. चं नाव आफ्रिका आहे. चला तर मग त्यांच्याकडून आपण त्यांच्या फार्मबद्दल माहिती जाणून घेऊया. सांगा तुमची ओळख सांगा. हे आहेत सुलतान गोट फार्मचे मालक. तुमची ओळख सांगा. मी अझर मुल्ला. आपल्या फार्मचं नाव सुलतान फार्म. आपला सांगोल्यामध्ये फार्म येतो, जिल्हा सोलापूरमध्ये. हां तर आपल्याकडे फुल ब्लड जातीच्या बोर शेळ्या मिळतात. तुमच्या शेळ्यांची थोडी माहिती द्या. तुम्ही कुठून खरेदी केल्या, त्यांची प्राईस वगैरे काय. आणि आम्ही ज्या ह्याच्यामध्ये दिसतात त्या शेळ्या आम्ही साऊथ आफ्रिकेतून इम्पोर्ट केलेल्या आहेत. आणि ह्या शेळ्यांची किमती जवळजवळ 10 लाखापर्यंत आहेत. आम्ही घेताना शेळी घेतलेली 9.25 लाख रुपयाला. 9.25 लाख. ही समोर मित्रांनो तुम्ही पाहू शकता. ही जी पलीकडे साईडची जी शेळी आहे हिची किंमत 9.25 लाख रुपये आहे. आणि तिचे पिल्लं तुम्ही कशा रेटने विकले वगैरे त्याच्याबद्दल पण थोडीशी आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या. तुझी काही पिल्लं आपण आतापर्यंत 3.5 लाख रुपये, 4 लाख रुपये, 4.25 लाख रुपये, 5.5 लाख रुपये अशा किमतीत तिची आतापर्यंत आपण 16 पिल्लं विकली. अच्छा. सुरुवातीला आपल्याकडे बिटलच्या शेळ्या होत्या. तर ते बिटलचं शेळीपालन आपलं कधीपासून होतं? बिटल शेळीपालन आम्ही 2016 पासून करत होतो. हां पण काही काळानंतर आमच्याकडे एक मोठा मेल जो सुलतान नावाचा होता हां तो मेल्यानंतर आम्ही तो फार्मच बंद केला आणि आम्ही बोरकडे वळलो. 2019 मध्ये आम्ही बोरमध्ये वळलो. अच्छा. तर हल्ली महाराष्ट्रात सध्या जर पाहिलं तर बिटलचं वातावरण भरपूर आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुमचं मत काय? बिटलचं वातावरण एकदम चांगलं आहे, छान आहे. आणि आतापर्यंतची मी बघतोय परवाच्या इंदापूरचा जो शो होता त्यामध्ये मी गेलो होतो. अगदी सुंदर प्रकारे शेळ्या सांभाळतात लोक दिसून आलं. आणि चांगली डेव्हलपमेंट चालू आमच्यापेक्षा त्यावेळेच्या पेक्षा आता चांगली डेव्हलपमेंट चालू. जर सपोज एखाद्याला जर नवीन शेळी पालन करायचं असेल बिटलमध्ये तर त्यांनी कोणत्या गोष्टीचा अगोदर विचार केला पाहिजे बा शेळी घेताना, ब्रीडर घेताना? आता काय आहे, आपण सध्या तरी बोरचं फार्म करतो त्यामुळे आता बिटलचं कसं घ्यायचं आणि कोणी घ्यायचं आणि कसलं घ्यायचं हे आपण नाही सांगू शकतो. नाही बरोबर आहे. तर पाहू शकता मित्रांनो एकदम म्हणजे अप्रतिम असं नियोजन केलेलं आहे. भरपूर महाराष्ट्रात तरुण आहेत जे बेरोजगारीचा प्रश्न सतत समोर मांडत असतात. तर पाहू शकता एक छोट्याशा जागेमध्ये घरावरच म्हणजे कसं सक्सेसफुल शेळीपालन होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि गेल्या 4 ते 5 वर्षापासून अतिशय म्हणजे सक्सेसफुल शेळीपालन ते करीत आहेत. चाऱ्याचं नियोजन बघू शकता मित्रांनो. इथं वरच चाऱ्याचं स्टोरेज वगैरे आहे. हे पाहू शकता इकडे प्लॅटफॉर्म आहे. हे पिल्लं आहेत का? हे पाहू शकता मित्रांनो त्यांना चढण्यासाठी इथं शिडी आहे. इथं हे त्यांचे पिल्लं आहेत. हे एकदम अतिशय म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे की एखादा फार्म घरावरती डेव्हलप करणं फार म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे. पाहू शकता अत्यंत तंदुरुस्त पिल्लं आहेत. हे सध्या कोरडा चारा खाऊ राहिलेत. ह्या 2 शेळ्या आहेत का? हे मेल आहेत? फिमेल छोट्या. अच्छा, ह्या छोट्या फिमेल आहेत का? त्यांना ब्रिडिंगसाठी ते डेव्हलप करून राहिले. आता 8 महिने. अच्छा. आणि हा तुमचा मेन ब्रीडर आहे का? अच्छा. हा पाहू शकता मित्रांनो फक्त 8 महिन्याचं पिल्लू आहे. याचं वजन किती आहे सरासरी? अरे बापरे. पाहू शकता मित्रांनो फक्त 8 महिन्याचं पिल्लू आहे आणि त्याचं वजन हे 70 ते 75 किलो आहे असं ते सांगत आहेत. म्हणजे यावरून तुम्ही विचार करू शकता की बोर ह्या जातीमध्ये वजन वाढ किती फास्ट असते. ओके. तर मित्रांनो तुम्ही पण शेळीपालन एकदम सक्सेसफुल करू शकता. अशा प्रतिकूल परिस्थितीत हे शेळीपालन करू शकते. तर आपल्याकडं जमिनी आहेत, आपल्याकडं शेती आहे, आपल्याकडं पाणी आहे, आपल्याकडं चाराही भरपूर आहे. तर मग आपण का करू शकत नाहीत? तर अशा या म्हणजे शेळीपालनाचा आपण आदर्श घेतला पाहिजे. आणि सतत बेरोजगारीचे उल्हाणे देण्यापेक्षा आपणही थोडंफार काहीतरी असं नवीन सुरू केलं पाहिजे जेणेकरून आपण
आपला स्वतः रोजगार जनरेट करू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अपडेट राहा. धन्यवाद.